नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या कुंडलीतील नवग्रहांच्या मजबूतीसाठी म्हणजेच काय ते अनुकूल होण्यासाठी एक व्रत सांगणार आहे जे आपल्याला दर रविवारी करायचं आहे। तर व्रताची संपूर्ण माहिती आणि नियम जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा, म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम सूर्याय नमः, कारण रविवार असतो सूर्यदेवांचा वार आणि सर्व ग्रहांचा राजा सुद्धा असतो सूर्य। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, प्रत्येक व्यक्तीचा जन्म झाला की त्याच्या जन्मवेळेनुसार आणि जन्मनावानुसार त्याची कुंडली बनते आणि या कुंडलीचा थेट संबंध 9 ग्रहांशी येतो। आणि 9 ग्रह जर आपल्या कुंडलीत मजबूत असतील, त्यांची स्थिती योग्य असेल, अनुकूल असेल, तर आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाही। पण या उलट जर झालं, म्हणजेच कुंडलीतील एखादा ग्रह जरी डळमळला किंवा त्याची स्थिती जी आहे ती प्रतिकूल झाली किंवा त्यामध्ये काही बिघाड झाला, तर आपल्याला त्याचे बरेचसे परिणाम भोगावे लागतात। तर आपल्याला बऱ्याच वेळा नवग्रहांची शांती करा असा सल्ला दिला जातो, किंवा मग कुंडलीतला एखादा ग्रह जर बिघडलेला असेल, तो कमजोर झाला असेल, तर त्या ग्रहाची सुद्धा शांती करायला सांगितलेलं असतं। पण काही छोटे मोठे उपाय आहेत किंवा व्रत आहेत ती आपण करू शकतो आणि आपल्याला खर्चिक अशी शांती करण्याची सुद्धा तेव्हा काही गरज पडत नाही। एकच काय, 9ही ग्रहांच्या शांतीसाठी किंवा त्यांच्या अनुकूलतेसाठी आपण हे व्रत करणार आहोत, तर ते आपल्याला दर रविवारी करायचं आहे। घरातीलच साहित्य वापरून हे व्रत आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने करू शकतो। एक एक करून या व्रताची आपण सर्व माहिती जाणून घेऊया। सर्वात पहिला प्रश्न हा असेल, हे व्रत नक्की कुणी करावं? कुंडली प्रत्येकाचीच बनते, त्यामुळे हे व्रत सर्वजण करू शकतात। यामध्ये स्त्री पुरुष असा कोणताही भेदभाव नाही। आता यामध्ये परत प्रतिप्रश्न हे येतील की विधवा महिलांनी केलं तर चालेल का? ज्या महिला गरोदर आहेत त्यांनी केलं तर चालेल का? किंवा मग ज्यांचं लग्न झालेलं नाही अशा मुलामुलींनी केलं तर चालेल का? हो, सर्वजण हे व्रत करू शकतात। फक्त लहान मुलं जी आहेत त्यांनी हे व्रत का करू नये? तर त्यांना व्रत कसं करायचं हेही समजणार नाही आणि उपवास निघणारसुद्धा नाही। आता घरातील एखादी व्यक्ती, म्हणजे ज्याला मुलं बाळं आहेत, त्यानेच हे व्रत केलं तर ते त्याच्या मुलाबाळांसाठी किंवा संपूर्ण कुटुंबासाठी सुद्धा लागू होतं। त्यामुळे घरातील कोणत्याही एका स्त्रीने किंवा कोणत्याही एका पुरुषाने किंवा मग त्यांची इच्छा असेल की म्हणजे पतिपत्नीची इच्छा असेल की आम्ही दोघंही हे व्रत करणार आहोत, किंवा घरातील एकापेक्षा जास्त सदस्यांची इच्छा असेल की हे व्रत आम्हाला सगळ्यांना करायचं आहे, तर त्यांनी सगळ्यांनी केलं तरीसुद्धा चालेल। पूजा एकानेच मांडायची आणि म्हणजे पूजेची मांडणी जी आहे ती एकच असेल आणि पूजा मात्र सर्वांनी करायची। अशा पद्धतीने तुम्ही या व्रताची पूजा मांडणी करू शकता। अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर घरातील एकापेक्षा जास्त व्यक्ती जेव्हा हे व्रत करतात तेव्हा प्रत्येकाने सेपरेट अशी पूजा मांडणी करू नये। पूजा मांडणी एकच असेल, फक्त त्यातली जी पूजा आहे ती व्रतकर्त्या प्रत्येक व्यक्तीने करावी। आता या व्रताचे काही नियम समजावून सांगते। व्रत म्हणजे काय, तर अर्थात तुम्हाला उपवास करावा लागेल। ज्यांचं काही तब्येतीचं कारण आहे पण ही पूजा करण्याची इच्छा आहे, त्यांनी उपवास नाही केला तरीसुद्धा चालेल, फक्त पूजा करावी। पण मग प्रत्येकानेच कारण दाखवलं की नाही माझी ही अडचण आहे, मग मी फक्त पूजा केली तर चालेल का, उपवास नाही केला तर चालेल का? बघा, जेव्हा आपण कोणतंही व्रत करतो तेव्हा त्यातले नियम आपण पाळू शकू का या उद्देशानेच किंवा या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपण ते व्रत केलं पाहिजे। नाहीतर आपला एक उद्देश असतो, व्रत करण्याचा एक उद्देश असतो की मला ही गोष्ट मिळावी किंवा माझी ही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मी हे व्रत करत आहे का, मग त्यामध्ये आपण सबबी सांगण्याचा प्रयत्न करू नये। आपण सर्व गोष्टींचा विचार करावा की हे व्रत मी करू शकेल का, उपवासाचे हे नियम आहेत तर मला उपवास निघेल का, या गोष्टींचा तुम्ही जेव्हा विचार करतात तेव्हाच तुम्ही व्रत करण्यासाठी पात्र होतात। फक्त आता काही व्यक्ती म्हणजे वयोमानानुसार काही गोष्टी नाही होत, पण पहिल्यापासून ते व्रतवैकल्य करत आलेले आहेत, तर त्यांना मात्र थोडीफार सूट आपण देऊ शकतो। अर्थात सूट देणारी मी कोण, पण व्रताचे जे नियम असतात, जे आपलं हिंदू धर्मशास्त्र सांगतं त्यानुसार मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की तुम्ही मग उपवास नाही केला तरीसुद्धा चालेल, तुम्ही फक्त पूजा करावी। रविवारी हे व्रत करायचं मान्य आहे, पण किती रविवार हे व्रत करावं? कुंडलीमध्ये एकूण 9 ग्रह आहेत ज्यांना आपण नवग्रह म्हणतो, त्यामुळे तुम्ही एकूण 9 रविवार हे व्रत करू शकता। ज्यांना कायमस्वरूपी करण्याची इच्छा आहे त्यांनी दर रविवारी हे व्रत केलं तरीसुद्धा चालेल। मग किती रविवार होतात हे मोजण्याची अजिबात गरज नाही। कोणत्या रविवारपासून सुरुवात करावी, तर तुम्ही कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही रविवारपासून या व्रताला सुरुवात करू शकता। फक्त जेव्हा सुतक असेल किंवा महिलांना मासिक धर्म असेल
आणि तुमचं रविवारचं व्रतसुद्धा आहे, तर त्या दरम्यान म्हणजे सुतकाच्या दरम्यान आणि जेव्हा जेव्हा महिलांना रविवारी मासिक धर्म असेल त्या दरम्यान तुम्ही उपवाससुद्धा करायचा नाही आहे आणि पूजासुद्धा करायची नाही आहे. तर सुतकाचा जो नियम आहे तो पुरुषांसाठी सुद्धा लागू होईल. कारण बघा, जेव्हा सुतक असतं किंवा महिलांना मासिक धर्म असतो आणि जेव्हा आपली काहीतरी व्रतवैकल्य चालू असतात तेव्हा आपण उपवास करतो, पण तो जो उपवास असतो तो आपण गिनतीमध्ये धरत नाही किंवा ग्राह्य धरत नाही. त्यामुळे त्या रविवारी तुम्ही उपवास न केलेलाच बरा आणि पूजासुद्धा न केलेलीच बरी. आता व्रत कसं करावं हे सांगते. जेव्हा तुम्हाला रविवारी हे व्रत करायचं आहे तर त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, लवकर अंघोळसुद्धा करून घ्यायची आहे. आणि ज्यांचं व्रत आहे त्यांनी सकाळी सूर्योदयाच्या आतच आपले केस विंचरून घ्यायचे आहेत. तुम्हाला दिवसभरात एकदासुद्धा केस विंचरायचे नाही आहे, केसांना कंगवा लावायचा नाही आहे. हा नियम तुम्हाला पाळता येणार असेल तरच तुम्ही हे व्रत करावं. सकाळी लवकर उठून स्नान करून एकदा तुम्ही केस विंचरले की संध्याकाळी जोपर्यंत सूर्य मावळत नाही तोपर्यंत तुम्हाला केस विंचरता येणार नाही. तर जेव्हा आपण रथसप्तमीचे म्हणजे उपवास करतो किंवा जे पौष महिन्यातले रविवार करतो तेव्हासुद्धा हे नियम पाळले जातात. त्यामुळे तुम्हाला मी पुन्हा एकदा या नवग्रहांच्या व्रतादरम्यानसुद्धा आठवण करून देत आहे की तुम्हाला केस कधी विंचरायचे आहेत, कधी नाही. तुमची जर सूर्य उगवण्याच्या आत अंघोळ झालेली असेल तर ऐन जेव्हा सूर्य निघत असतो म्हणजे उगवत असतो ती वेळ तुम्हाला साधता येईल आणि त्याच वेळेला तुम्ही सूर्यदेवांना अर्घ्यसुद्धा देऊ शकाल. तर सर्वप्रथम जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा तुम्ही सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं. तांब्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, त्यामध्ये तुम्ही फूल, अक्षता, त्याचबरोबर थोडासा गूळसुद्धा टाकू शकता आणि ओम सूर्याय नमः हा मंत्र म्हणत म्हणत सूर्यदेवांना अर्घ्य देऊ शकता. त्यानंतर तुम्ही तुळशीलासुद्धा थोडंसं दूध अर्पण करू शकता. रविवार असल्यामुळे आपण तुळशीला त्या दिवशी स्पर्श करत नाही आणि पाणीसुद्धा घालत नाही. त्यामुळे तुम्हाला जर तुळशीची पूजा करायची असेल तर तुम्ही तुळशीच्या मुळाशी फक्त एक चमचाभर दूध अर्पण करू शकता आणि तेही तुम्हाला करायचं नसेल तर फक्त तुम्ही दोन्ही हात जोडून तुळशी मातेला नमस्कार केला, तिच्यापाशी दिवा लावला तरीसुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने सकाळी सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आणि त्यानंतर तुळशीची पूजा करायची. त्यानंतर आपल्या देवघरामध्ये यायचं, म्हणजे जिथे तुम्ही देव्हारा ठेवलेला आहे तिथे यायचं, देवांना स्नान घालायचं. त्यानिमित्ताने तुमची गणेश पूजा म्हणजे गणपती बाप्पांची पूजासुद्धा होऊन जाईल आणि त्यानंतर तुम्हाला पूजा मांडायची आहे. तर या व्रताची पूजा तुम्ही पूर्व दिशेला मांडू शकता किंवा ईशान्य कोपऱ्यामध्ये सुद्धा मांडू शकता. या व्रतासाठी या 2 दिशा अतिशय शुभ मानल्या जातात. पण या दिशांना तुमच्या घरामध्ये जर जागा नसेल तर थोडीशी ॲडजस्टमेंट म्हणून जिथे तुमचा देव्हारा असेल तिथे जर जागा असेल तर तिथे एखादा पाट किंवा चौरंग घेऊन तुम्ही ही पूजा मांडली तरीसुद्धा चालेल. किंवा मग इतर व्रतवैकल्य करताना तुम्ही त्या व्रताची मांडणी कुठे करतात तर त्या ठिकाणीसुद्धा ही पूजा तुम्हाला मांडता येईल. आणि तुम्हाला मी यासाठीच हे सांगितलं की तुळशीची आणि सूर्यदेवांची पूजा झाली आणि तुम्ही घरात आलात तर गणेशांची पूजा तुमच्याकडून झाली असल्यामुळे तुम्हाला या पूजेमध्ये वेगळी अशी गणपती बाप्पांची मांडणी करण्याची अजिबात आवश्यकता पडणार नाही. एखाद्या रविवारी समजा तुम्ही प्रवासात असाल तर अर्थातच तुम्हाला पूजा मांडणी करणं शक्य होणार नाही. त्यामुळे त्या रविवारीसुद्धा तुम्ही पूजा न मांडल्यामुळे उपवास नाही केला तरीसुद्धा चालेल. आता या उपवासामध्ये तुम्हाला काय खायचं आहे? या उपवासामध्ये तुम्हाला फक्त गोड पदार्थ किंवा फळं खायची आहेत. गोड पदार्थ कोणते की जे उपवासाला चालतात अशा पद्धतीचे गोड पदार्थ तुम्ही खाऊ शकता. दूध, फळं असा आहार तुम्ही या दिवशी घेऊ शकता किंवा मग गुळातले शेंगदाणे, रताळ्याचे काप यासारखे पदार्थसुद्धा तुम्हाला खाता येतील. त्याचबरोबर सुकेमेवेसुद्धा तुम्ही या दिवशी खाऊ शकता. फक्त उपवासाच्या ज्या पदार्थांमध्ये मीठ येतं किंवा मिरची येते म्हणजेच काय तिखट येतं असे पदार्थ तुम्हाला खायचे नाही आहेत. आणि रविवार असल्यामुळे तुम्ही जेव्हा सकाळी चहा करतात तर चहामध्ये तुम्हाला आल्याचा वापर करता येणार नाही, कारण रविवारी आलं खाणं वर्ज्य मानलं जातं. त्यामुळे ही एक काळजी घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही हे व्रत करायचं आहे. काही अडीअडचणी सोडल्या तर तुम्हाला प्रत्येक रविवारी याच पद्धतीने दिवसभर उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी सूर्यास्त होण्याच्या आत तो सोडायचा आहे. म्हणजेच काय, व्रताचं पारण करायचं आहे. व्रताचं पारण कसं करायचं याची माहितीसुद्धा मी देते. त्या अगोदर पूजा कशी मांडायची हे सांगते. तर पूजा मांडणीसाठी तुम्हाला एखादा पाट किंवा चौरंग लागणार आहे. त्याच्यावर तुम्हाला
पांढरं वस्त्र अंथरून घ्यायचं आहे। तुम्ही पांढरा ब्लाऊज पीस वापरू शकता किंवा तुमच्याकडे पांढरं उपरणं असेल किंवा मग पांढरं एखादं देवपूजेसाठी लागणारं वस्त्र असेल तर ते सुद्धा तुम्ही या पाटावर किंवा चौरंगावर अंथरून घेऊ शकता। पूजेसाठी लागणारं वस्त्र अंथरून घेतल्यानंतर ही पूजा मांडणी करण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिलं काम हे करायचं आहे, ते म्हणजे दिवा लावणं। तर तुम्ही तेलाचा दिवासुद्धा लावू शकता किंवा तुपाचा लावला तरीसुद्धा चालेल। यानंतर काय करायचं, 2 विड्याची पानं घ्यायची। विड्याची पानं नसल्यास फक्त तांदूळ घ्यायचे जे अखंड असावेत आणि त्या तांदळाच्या राशीवर तुम्हाला 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी ठेवायची आहे। तर हे 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी कशाचं प्रतीक असणार आहे, तर 9 ग्रहांचं प्रतीक म्हणून आपण एकच सुपारी मांडणार आहोत। या सुपारीला तुम्ही हळदी कुंकू लावू शकता, त्याचबरोबर अक्षता वाहू शकता, फूल वाहू शकता, धूपदीपांनी ओवाळू शकता आणि आपला जो कलावा असतो म्हणजे रक्षासूत्र, लाल पिवळ्या रंगाचा धागा, तो तुमच्याकडे असेल तर 9 ग्रहांना वस्त्र म्हणून तुम्ही लाल पिवळ्या रंगाचा एक छोटासा धागा या नवग्रहांची जी आपण प्रतिमा मानलेली आहे 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी, तर त्यांना वाहायचं आहे, नमस्कार करायचा आहे। तर तुमच्या उजव्या हाताला म्हणजेच देवाची ती डावी बाजू येईल अशा पद्धतीने तुम्हाला त्या सुपारीची मांडणी करायची आहे। लक्षात घ्या, विड्याची पानं नसल्यास फक्त तुम्ही तांदळाच्या राशीवर 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी ठेवली तरीसुद्धा चालेल। या पूजेला दाखवण्यासाठी नैवेद्य म्हणून एकतर तुम्ही गुळाची पोळी ठेवू शकता किंवा मग गव्हाचं कोरडं पीठ आणि गूळ ठेवला तरीसुद्धा चालेल। संध्याकाळी सूर्यास्त होण्याच्या आत जेव्हा तुम्ही हा उपवास सोडता त्याच्या अगोदर तुम्ही जर समजा नैवेद्यामध्ये गुळाची पोळी ठेवलेली असेल तर ती तुम्ही गाईला देऊ शकता, गाय नसेल तर मग पशुपक्ष्यांना दिली तरीसुद्धा चालेल। आणि जर तुम्ही गव्हाचं कोरडं पीठ आणि गूळ ठेवलेला असेल तर मग ते गव्हाचं पीठ तुम्ही जेवढं ठेवलेलं असेल तर ते घट्टसर मळून घ्या, त्याच्यामध्ये गूळसुद्धा मिक्स करून द्या आणि ते गव्हाचं पीठ आणि गूळ जे असेल, ज्याचा तुम्ही गोळा बनवलेला असेल तर तो तुम्ही गाईला देऊ शकता आणि गाय उपलब्ध झाली नाहीच तर मग तुम्ही इतर पशुपक्ष्यांनासुद्धा देऊ शकता। म्हणजे एक प्रकारे मुक्या जीवांना आपल्याकडून या व्रताच्या दरम्यान अन्नदानसुद्धा होऊन जाईल। 9 ग्रह आहेत असं म्हणतात, पण ते नक्की कोणते हेही तुम्हाला माहिती असणं तितकंच आवश्यक आहे। तर 9 ग्रहांची नावं मी तुम्हाला सांगते। रवी म्हणजेच काय सूर्य, त्यानंतर चंद्र म्हणजेच सोम, त्यानंतर मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी आणि राहिलेले 2 म्हणजे राहू आणि केतू। अशा पद्धतीने 9 ग्रह आहेत। आपण उपवास करतोय म्हणजेच काय, त्या दिवशी अन्नाचा त्याग करतोय, अन्नधान्याचा त्याग करतोय। आपण फक्त त्या दिवशी खातोय फळं, अन्नपदार्थ आपण खात नाही आहे। म्हणून त्या अन्नपदार्थांची मांडणी आपल्याला या पूजेत करायची आहे, पण त्यांचा संबंध प्रत्येक ग्रहाशी आहेत। तर ते अन्नपदार्थ कोणते जे आपल्याला या पूजेमध्ये मांडायचे आहेत तर त्यांची नावंसुद्धा मी तुम्हाला सांगते। रवी अर्थात सूर्याच्या नावाने आपण लाल सुक्या मिरच्या ठेवल्या। यानंतरचा ग्रह आहे चंद्र, यालाच आपण सोम म्हणतो, म्हणूनच आपल्या वारालासुद्धा सोमवार हे नाव मिळालेलं आहे। तर सोम ग्रहाचं प्रतीक म्हणून आपण अख्खे तांदूळ ठेवणार आहोत। यातला एकही तांदूळ तुकडा पडलेला असता कामा नये, अखंड तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत। तसं व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक छोटीशी क्लिप लावून दाखवते, त्यानुसार तुम्ही ते खाद्यपदार्थ ठेवू शकता। आणि 9 ग्रहांच्या नावाने आपण जे काही खाद्यपदार्थ ठेवत आहोत तर त्यांचासुद्धा एक अर्थ आहे जो तुम्हाला व्हिडिओ पाहता पाहता शेवटी समजणारच आहे। यानंतर तुम्हाला मंगळ ग्रहाच्या नावाने लाल रंगाचा एक खाद्यपदार्थ ठेवायचा आहे। तर त्यासाठी मी तुम्हाला सांगू इच्छिते, तुम्ही मंगळ ग्रहाच्या नावाने शेंगदाणे ठेवा, कारण त्याचा रंगसुद्धा लाल येतो। यानंतर बुध ग्रहाच्या नावाने तुम्हाला हिरव्या रंगाचा खाद्यपदार्थ ठेवायचा आहे। तर त्यामध्ये तुम्ही मुगाची डाळ जी सालासहित असेल ती ठेवू शकता किंवा मग तुम्ही अख्खे मूग ठेवलेत तरीसुद्धा चालतील। यानंतर गुरुग्रहाच्या नावाने तुम्ही हरभऱ्याची डाळ, पिवळी हरभऱ्याची डाळसुद्धा ठेवली तरीसुद्धा चालेल किंवा मग तुम्ही पिवळ्या रंगाची कोणतीही डाळ जसं की मूग डाळ असेल, तूर डाळ असेल ती ठेवली तरी चालेल। शक्यतो तुम्ही हरभरा डाळच ठेवण्याचा प्रयत्न करा। यानंतर शुक्रग्रह पांढऱ्या रंगाशी संबंधित आहे, तर तुम्ही शुक्रग्रहाच्या नावाने पांढऱ्या रंगाचा खाद्यपदार्थ म्हणून मीठ ठेवू शकता, कारण सोमग्रहासाठी आपण ठेवलेला आहे तांदूळ। तर तुम्ही शुक्रग्रहाच्या नावाने मीठ ठेवू शकता। तिथेही तुम्ही तांदूळ ठेवायचे ठरवले असल्यास तुम्ही तसंही करू शकता किंवा मग मिठाऐवजी साखर ठेवली तरीसुद्धा चालेल। पण मी तुम्हाला या अगोदरच हे सांगितलं
की सर्व जे काही खाद्यपदार्थ आपण ठेवत आहोत त्यांचा काहीतरी अर्थ आहे. त्यामुळे शुक्र ग्रहाचं प्रतीक म्हणून तुम्ही मीठच ठेवलं तर बरं होईल. यानंतर शनी ग्रहाचं प्रतीक म्हणून तुम्ही एकतर अख्खे उडीद किंवा मग उडदाची डाळ ठेवू शकता, जी सालासहित असेल, म्हणजेच काय, काळी उडदाची डाळ. यानंतर आता 9 ग्रहांपैकी राहिलेले 2 ग्रह, त्यांना काही वारांची अशी नावं नाहीत, पण त्यांना आपण राहू आणि केतू म्हणतो. तर जवळजवळ यांच्याशी संबंधित जे काही खाद्यपदार्थ असतात तेही काळ्याच रंगाचे असतात. फक्त केतू जो आहे तर त्यामध्ये काळपट किंवा भुरका किंवा राखाडी रंग आपण खाद्यपदार्थांमधला ठेवू शकतो. तर राहूचं प्रतीक म्हणून तुम्ही थोडीशी मोहरी ठेवू शकता आणि केतूचं प्रतीक म्हणून तुम्ही 2 लवंग किंवा मग उडदाची डाळ आणि तांदूळ एकत्रित मिक्स करून ठेवले तरीसुद्धा चालतील. अशा पद्धतीने 9 ग्रहांची 9 खाद्यपदार्थांची प्रतीकं आपण या पूजा मांडणीमध्ये मांडलेली आहेत. तर समजा तुम्ही विड्याचं पान आणि त्याच्यावर नाणंसुपारी ते एकदम कडेच्या साईडला मांडलेलं असेल तर त्याच्यासमोर या 9 पदार्थांच्या 9 राशी तुमच्या मांडल्या जातील किंवा मग 9 पदार्थांच्या 9 राशी मागे असतील आणि सगळ्यात पुढे म्हणजे जिथे तुम्ही पूजा मांडणीला ओवाळत आहात तिथे तुमचं नाणं आणि सुपारी असेल. तर अशा पद्धतीची ही पूजा मांडणी आपली मांडून होते. तर प्रत्येक खाद्यपदार्थाजवळ तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 9 फुलं ठेवू शकता, त्यांना धूपदीपांनी ओवाळू शकता आणि ज्या धान्याच्या राशी तुम्ही या 9 ग्रहांच्या पूजा मांडणीमध्ये मांडता तर त्यामध्ये तुमच्या करंगळीचा स्पर्श फक्त व्हावा, तुमच्या अंगठ्याचा स्पर्श या खाद्यपदार्थांना मांडताना होऊ नये, ही एक काळजी तुम्हाला घ्यायची आहे. जेव्हा तुम्ही प्रत्येक खाद्यपदार्थ त्या ग्रहाच्या नावाने ठेवत असतात त्याच वेळेला तुम्ही त्या ग्रहाचा मंत्रही म्हणालात तर बरं होईल किंवा मग सुरुवातीला 9ही ग्रहांशी संबंधित खाद्यपदार्थ मांडून घ्या आणि त्यानंतर प्रत्येक ग्रहाशी संबंधित तुम्ही एक एक मंत्र म्हणू शकता. तर तुम्हाला मी 9ही ग्रहांचे जे काही मंत्र आहेत ते स्क्रीनवर देते, ते तुम्ही पाहून म्हणू शकता किंवा मी तुम्हाला पटपट म्हणूनसुद्धा दाखवते. तर पहिला जो ग्रह आहे तो आहे रवी, ज्यांना आपण सूर्यदेव म्हणतो, ग्रहांचा राजा म्हणतो. तर त्यांच्यासाठी मंत्र आहे ओम सूर्याय नमः. चंद्रग्रहाशी संबंधित मंत्र आहे ओम सोमाय नमः. मंगळ ग्रहाशी संबंधित मंत्र आहे ओम भौमाय नमः. बुध ग्रहाशी संबंधित मंत्र आहे ओम बुधाय नमः. गुरु ग्रहाशी संबंधित मंत्र आहे ओम बृहस्पतये नमः. शुक्र ग्रहाशी संबंधित ओम शुक्राय नमः. शनी ग्रहाशी संबंधित ओम शैनेश्चराय नमः. राहूशी संबंधित मंत्र आहे ओम राहवे नमः. केतूशी संबंधित मंत्र आहे ओम केतवे नमः. अशा पद्धतीने हे 9 ग्रहांचे 9 मंत्र आहेत, ते तुम्ही म्हणू शकता, जेणेकरून नवग्रहांची पूजा आणि मंत्र दोन्हीसुद्धा आपल्याकडून होऊन जातील. पूजा मांडणी कशी करावी ते तुम्हाला समजलं, तुम्हाला मंत्र कोणते म्हणायचे तेही समजलं. आता उपवास कधी सोडायचा? उपवास तुम्हाला सूर्यास्त होण्याच्या आत सोडायचा आहे. त्यावेळेसच तुम्ही हे सर्व साहित्य पुन्हा गोळा करून घेऊ शकता, कारण उपवास सोडताना तुम्हाला खायचं आहे या सर्व पदार्थांची एकत्रित मिळून खिचडी. म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं होतं की जे काही खाद्यपदार्थ आपण या पूजा मांडणीमध्ये ठेवत आहोत त्यांचा काहीतरी अर्थ आहे. अर्थातच आपण जे काही साहित्य या पूजा मांडणीमध्ये ठेवत आहोत तर ते अगदी थोडं आहे, पण त्या सर्वांची मिळून खिचडी बनू शकते. म्हणजेच काय, आपल्याला फक्त भांड्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि बाकी पदार्थ तर तुम्ही बघू शकता की त्यांची आपण खिचडी अगदी सहजपणे बनवू शकतो. अगदी 1-2 चमचे या पदार्थांची खिचडी झाली तरीसुद्धा चालेल. फक्त उपवास सोडण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही ही खिचडी खावी. खिचडी खाल्ल्यानंतर रविवारच्या दिवशी तुमचा जो काही स्वयंपाक असणार आहे मांसाहाराच्या व्यतिरिक्त तो तुम्हाला खायचा आहे. म्हणजेच काय, तुम्हाला रविवारच्या दिवशी त्यासाठी स्वयंपाकसुद्धा लवकर करावा लागणार आहे, कारण सूर्यास्ताच्या आत आपण हा उपवास सोडत आहोत. तर मग तुम्हाला सूर्यास्त झाल्यावरसुद्धा अन्नाचा एकही कण खायचा नाही आहे. तर महिलांनी उपवास करताना लक्षात घ्या की रविवारच्या दिवशी तुमचा स्वयंपाक सूर्यास्त होण्याच्या आत झालेला असावा, म्हणजे तुम्हाला उपवास अगदी योग्य वेळेत सोडणं सोपं जाईल. अजून काय नियम आहेत? तर ज्या दिवशी तुमचा उपवास असेल, म्हणजेच हे नवग्रहांचं व्रत असेल, त्या व्रताच्या दिवशी तुम्हाला दिवसभर झोपायचं नाही आहे. तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींमध्ये तुमचं मन गुंतवू शकता, कारण बऱ्याच जणींना जेवण झाल्यावर किंवा मग दिवसभरात थोडीफार झोपायची सवय असते, पण तुमचं कोणतंही व्रत जेव्हा असतं तेव्हा तुम्हाला दिवसभर झोपायचं नसतं आणि तुम्ही दिवसभर हे व्रत करणार आहात. त्यामुळे
तुम्हाला या व्रताच्या दरम्यान ब्रह्मचर्यसुद्धा पाळायचं आहे रविवारच्या दिवशी. तर हे 2 शेवटचे नियम होते, तेही मी तुम्हाला सांगितले. या पद्धतीने तुम्ही नवग्रहांचं हे व्रत दर रविवारी पार पाडू शकता. आणि हो, जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये ठेवण्यासाठी नवग्रह यंत्र घ्यायचं असेल तर ते कधी घ्यावं हा सुद्धा प्रश्न एका ताईंनी विचारला होता. तर नवग्रह यंत्र तुम्ही कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या रविवारी खरेदी करू शकता आणि ते तुमच्या घरामध्ये उत्तर, पूर्व किंवा ईशान्य दिशेला ठेवू शकता. नवग्रहांचं हे यंत्र तुम्ही तुमच्या देव्हाऱ्यातच ठेवलं पाहिजे असं काही नाही. हे यंत्र तुम्ही तुमच्या स्वयंपाकघराव्यतिरिक्त आणि बेडरूम व्यतिरिक्त तुमच्या हॉलमध्ये ठेवू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवग्रहांच्या शांतीसाठी किंवा नवग्रह मजबूत करण्यासाठी जे व्रत सांगितलं, जी पूजा सांगितली, ती माहिती तुम्हाला आधी माहिती होती का हे मला कमेंट्समध्ये सांगा. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, म्हणजे प्रत्येकजण हे व्रत करू शकेल. आणि असेच छान छान नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.